Hello and welcome back to the world of biology. Myself Sachin sir from Vidya Mandir IIT and Medical Academy Islampur, Maharashtra. In this video, we will talk about the dihybrid cross. So first of all, we will see the statement for this dihybrid cross. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डायहायब्रिड क्रॉस स्टडी करणार आहे अंडर दिस प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. तर पहिल्यांदा आपण याचं स्टेटमेंट बघू. व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ डायहायब्रिड क्रॉस? ए क्रॉस बिटवीन टू प्युअर पेरेंट्स differing in two heritable traits or the characters is called as dihybrid cross. What is the statement of dihybrid cross? काय आहे बघा स्टेटमेंट डायहायब्रिड क्रॉसचं. A cross between two pure parents differing in two heritable traits or characters is called as dihybrid cross. जेव्हा आपण दोन प्युअर पॅरेंट्स मध्ये क्रॉस घेतो आणि ह्या दोन प्युअर पॅरेंट्स मध्ये टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स विचारात घेतलेले असतात. टू पेअर ऑफ हेरिटेबल कॅरेक्टर्स विचारात घेतले जातात. हेरिटेबल म्हणजे अनुवंशिक, अर्थात ट्रेट्स म्हटलं की ते अनुवंशिक असतातच, पण बुक मध्ये दिलेलं स्टेटमेंट हे असं आहे, ए क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स डिफरिंग इन टू हेरिटेबल ट्रेट्स ऑर कॅरेक्टर्स इज कॉल्ड एज डायहायब्रिड क्रॉस. हेच स्टेटमेंट अजूनही आपण वेगळ्या पद्धतीने मांडू शकतो. A cross between two pure parents differing in two pair of contrasting characters is called as dihybrid cross. असा क्रॉस की ज्यामध्ये दोन प्युअर पेरेंट्स घेतलेले आहेत, दोन होमोझायगस पेरेंट्स घेतलेले आहेत आणि त्या पेरेंट्स मध्ये टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स विचारात घेतलेले असतात. टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स, दोन विरुद्ध गुणधर्म, टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स हे जेव्हा कन्सिडर केले जातात, हे जेव्हा स्टडीसाठी घेतले जातात, तेव्हा तो क्रॉस असतो डायहायब्रिड क्रॉस. अँड विथ द हेल्प ऑफ दिस डायहायब्रिड क्रॉस वी कॅन एक्सप्लेन द लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. अर्थातच लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट आपण नंतर बघू, परंतु हा नेमका क्रॉस कसा रिप्रेझेंट करायचा, ज्याप्रमाणे आपण मोनोहायब्रिड क्रॉस घेतला त्याचप्रमाणे आपल्याला डायहायब्रिड क्रॉस घ्यायचा आहे. फरक इतकाच आहे की मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये एकच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची पेअर असते आणि डायहायब्रिड क्रॉस मध्ये दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सच्या पेअर आहेत. दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सच्या पेअर आहेत. तर मग चला आपण हा क्रॉस मांडू. ऍज युजल नेहमीप्रमाणे जेव्हा आपण क्रॉस रिप्रेझेंट करतो तेव्हा पहिल्यांदा पेरेंटल जनरेशन घेतलं जाईल आणि हे पेरेंटल जनरेशन म्हणजेच P1. पेरेंटल जनरेशन P1. या पेरेंटल जनरेशन मध्ये आपण दोन पी प्लांट्स घेतोय, लाईक दॅट ऑफ द मेंडेल. मेंडेलनं ज्याप्रमाणे क्रॉसेस घेतले, मेंडेलनं ज्याप्रमाणे हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट परफॉर्म केला, तेच हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट आपण इथं रिप्रेझेंट करूयात. पी प्लांट मेल क्रॉस विथ पी प्लांट फिमेल. मेल आणि फिमेल पी प्लांट मध्ये हा क्रॉस घेतलाय. आता त्याच्या आपण फिनोटाइप्स डिफाईन करू. मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये आपण एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर विचारात घेतो, जसं टॉल, डॉर्फ, राऊंड सीड्स, रिंकल्ड सीड्स, येलो सीड्स, ग्रीन सीड्स, किंवा ग्रीन पॉड, येलो पॉड, इनोफ्लेटेड पॉड, कॉन्स्ट्रिक्टेड पॉड, एक्झलरी फ्लावर, टर्मिनल फ्लावर, कलर्ड फ्लावर, व्हाईट फ्लावर्स, असे आपण एकच कॅरेक्टर विचारात घेतले होते. पण इथं डायहायब्रिड क्रॉस मध्ये दोन कॅरेक्टर्स एका वेळेला घ्यायचे आहेत. दोन कॅरेक्टर्स एका वेळेला विचारात घ्यायचे आहेत. मग आपण सीडशी रिलेटेड कॅरेक्टर घेऊ. राऊंड सीडेड प्लांट अँड येलो सीडेड प्लांट. प्युअर पी प्लांट, होमोझायगस पी प्लांट विथ राऊंड अँड येलो सीड्स. राऊंड अँड येलो सीड्स. आता राऊंड सीड याचं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कोणतं? रिंकल्ड सीड. राऊंड सीडचं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर रिंकल्ड सीड आणि येलो सीडचं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कोणतं आहे? ग्रीन सीड. त्यामुळे आपण इथं असं घेतलं की राऊंड अँड येलो सीडेड पी प्लांट, राऊंड अँड येलो सीडेड पी प्लांट इज क्रॉस्ड विथ रिंकल्ड अँड ग्रीन सीडेड पी प्लांट. इज क्रॉस्ड विथ रिंकल्ड अँड ग्रीन सीडेड पी प्लांट्स. दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतले. राऊंडला कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर रिंकल्ड आणि येलो सीडला कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ग्रीन सीड्स. ओके. मग आता त्याच्यावरून त्याचा जिनोटाइप म्हणा. आर हा जीन राऊंड सीड साठी असतो. कॅपिटल वाय हा जीन
येलो सीड साठी असतो. कॅपिटल आर हा राऊंड सीड आणि कॅपिटल वाय हा येलो सीड साठी. मग जिनोटाइप मध्ये कॅपिटल आर कॅपिटल वाय असा जिनोटाइप आपल्याला लिहिता आला. आणि इकडे स्मॉल आर स्मॉल वाय. जिनोटाइप मध्ये लेटर्स आपण दोन का लिहितो? बिकॉज द अलिल्स प्रेझेंट ऍट द सेम लोकस ऑन होमोलोगस क्रोमोझोम इन पेयर्स. होमोलोगस क्रोमोझोम वरती अलिल्स हे पेअर मध्ये असतात, जोड्यांच्या स्वरूपात असतात. त्यामुळे राऊंड सीडचा अलिल 2 वेळा लिहायचा आणि येलो सीडचा अलिल 2 वेळा लिहिला. तसंच रिंकल्ड सीडचा अलिल 2 लिहिले आणि ग्रीन सीडचे अलिल्स 2 लिहिले. म्हणून त्याचा जिनोटाइप आला कॅपिटल आर कॅपिटल वाय. आणि त्याचा क्रॉस कोणाशी घेतला? या प्लांट सोबत, ज्याचा जिनोटाइप आहे स्मॉल वाय. ओके. गॅमिट्स पहा. आता गॅमिट्स फॉर्म करत असताना जेव्हा आपण कॅपिटल टी जिनोटाइप असेल तर त्याचे 2 गॅमिट्स फॉर्म होतात असं सांगतो. एक कॅपिटल टी आणि दुसराही कॅपिटल टी. दोनही सेम असतात, त्यामुळे एकच आपण विचारात घेतो नेहमी. जर जिनोटाइप असेल कॅपिटल टी स्मॉल टी तर 2 वेगवेगळे गॅमिट्स होतात. एक कॅपिटल टी आणि दुसरा गॅमिट होतो स्मॉल टी. बरोबर आहे. पण इथं 2 वेगवेगळे गॅमिट, 2 वेगवेगळे अलिल्स आहेत. एक राऊंड सीडचा आहे आणि दुसरा येलो सीडचा आहे. राऊंड आणि येलो सीडचा. त्यामुळे हे दोनही अलिल्स एका गॅमिट मध्ये येतील आणि हे 2 अलिल दुसऱ्या गॅमिट मध्ये येतील. कळतंय का बघा? हा पहिला कॅपिटल आर आणि पहिला कॅपिटल वाय हे एका गॅमिट मध्ये एका सोबत येतील आणि दुसरा कॅपिटल आर आणि दुसरा कॅपिटल वाय हे दुसऱ्या गॅमिट मध्ये येतील. तसंच इकडे एक स्मॉल आर पहिला आणि पहिला स्मॉल वाय इथं घेतला ह्या गॅमिट मध्ये आणि दुसऱ्या गॅमिट मध्ये हा स्मॉल आर आणि हा स्मॉल वाय एकत्र घेतला. गॅमिट्स 4 तयार झाले, इकडे 2 इकडे 2. परंतु हे दोन्ही गॅमिट्स आयडेंटिकल आहेत, सिमिलर आहेत. म्हणून यासाठी आपण एकच गॅमिट विचारात घेतो, दुसरा गॅमिट विचारात घेणार नाही. जसं इथं एकच गॅमिट विचारात घेतला, दुसरा गॅमिट विचारात घेतला नाही, कारण आयडेंटिकल आहेत, सिमिलर आहेत. इथं दोनही विचारात घ्यायला लागणार आहेत, दोन्ही गॅमिट्स. ओके, कारण ते डिफरंट आहेत. तसं इथं हे सिमिलर होते, कॅपिटल आर कॅपिटल वाय त्यातला एक विचारात घेतला आणि इथं 2 सिमिलर आहेत, स्मॉल आर स्मॉल वाय आणि दुसरा स्मॉल आर स्मॉल वाय ह्यातला एक घेतला, एकच. ओके. आता याचं F1 जनरेशन मध्ये आपण क्रॉस करू. F1 जनरेशन मध्ये कॉम्बिनेशन कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. बघा, कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय असा हा जिनोटाइप मिळाला, रिझल्टंट जिनोटाइप इन F1 जनरेशन. F1 जनरेशन मध्ये जेवढे पण इंडिव्हिज्युअल्स तयार होतील ते सगळे ऑल इंडिव्हिज्युअल्स ऑफ द प्रोजेनीज किंवा ऑल प्रोजेनीज म्हणून आपण, देअर ऑफ द जिनोटाइप ऑफ कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. मग याचा फिनोटाइप काय होईल? कॅपिटल आर हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे आणि कॅपिटल वाय हे डॉमिनंट अलिल आहे. हे दोन्ही डॉमिनंट अलिल्स आहेत, कॅपिटल आर कॅपिटल वाय. मग आर कशासाठी आहे? राऊंड सीड साठी. आणि वाय कशासाठी आहे? कॅपिटल वाय येलो सीड साठी. त्यामुळे हे प्लांट असेल राऊंड अँड येलो सीडेड. राऊंड प्लांट विथ येलो सीड्स, सॉरी, राऊंड अँड येलो सीड्स. प्लांट राऊंड नाही, सीड्स राऊंड आहेत आणि ते येलो आहेत. ओके. परंतु हा जो ऑर्गॅनिझम आहे तो हेटेरोझायगस आहे, कारण दोघांचे अलिल्स आहेत. राऊंड सीडचे पण अलिल आहेत, रिंकल्ड सीडचे पण अलिल आहेत, येलो सीडचे पण अलिल्स आहेत, ग्रीन सीडचे पण अलिल आहेत. पण हे डॉमिनंट असल्यामुळे कॅरेक्टर मिळतं राऊंड सीड्स अँड येलो सीड्स. पण ते हेटेरोझायगस आहेत, हायब्रिड असंही म्हणतो आपण त्याला. सो प्रोजेनिस शोज ऑल हेटेरोझायगस राऊंड अँड येलो सीडेड प्लांट्स, असे हे प्लांट्स फॉर्म होते. आता या प्लांट्स मध्ये आपण F2 जनरेशन काढणार आहोत. F2 जनरेशन काढण्यासाठी दुसरा क्रॉस आपल्याला घ्यावा लागेल. तो दुसरा क्रॉस म्हणजे P2 जनरेशन.
हा सेकंड क्रॉस आपण इकडे दाखवणार आहे. पेरेंटल जनरेशन 2, इथं पेरेंटल जनरेशन 1 P1, त्यामध्ये आपल्याला मिळाले F1 हायब्रिड्स. या F1 हायब्रिड मध्ये आपण सेल्फिंग करू, याला सेल्फिंग असं म्हणायचं. दिस इज ऑल्सो कॉल्ड ऍज सेल्फिंग. बाय सेल्फिंग. बाय सेल्फिंग कोणामध्ये सेल्फिंग करायचं? F1 हायब्रिड्स मध्ये. त्यामुळे पेरेंटल जनरेशन 2 P2 मध्ये घेतला F1 हायब्रिड मेल क्रॉस्ड विथ F1 हायब्रिड फिमेल. F1 हायब्रिड मेल क्रॉस्ड विथ F1 हायब्रिड फिमेल. आता F1 हायब्रिडचा फिनोटाइप काय? राऊंड अँड येलो सीडेड प्लांट्स. राऊंड अँड येलो सीड्स क्रॉस्ड विथ राऊंड अँड येलो सीड्स. दोघांचाही फिनोटाइप सेमच आहे, राऊंड येलो. जिनोटाइप लिहा, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय. हा एक जिनोटाइप. दुसरा जिनोटाइप इकडे लिहा, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय. हा दुसरा इंडिव्हिज्युअलचा जिनोटाइप झाला. हे दोन जिनोटाइप्स घेतले आपण F1 हायब्रिड्सचे. कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय. आता याचे गॅमेट्स पाडा. गॅमेट्स पाडायचे झाले तर किती गॅमेट्स तयार होतील? याच्यापासून टोटल 4 गॅमेट्स फॉर्म होतात. 4 गॅमेट्स. आणि हे गॅमेट्स कसे होतात, कसे गॅमेट्स पाडायचे? शॉर्ट मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे गॅमेट्स, हाऊ द गॅमेट्स कॅन बी फॉर्मड. हाऊ द गॅमेट्स कॅन बी फॉर्मड. गॅमेट्स कसे फॉर्म करायचे? सपोज जिनोटाइप आहे कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय. याचे 4 गॅमेट्स फॉर्म होणार आहेत. 4 गॅमेट्स फॉर्म करताना पहिल्यांदा हा कॅपिटल आर या कॅपिटल वाय सोबत घ्यायचा आणि पुन्हा कॅपिटल आर स्मॉल वाय सोबत घ्यायचा. 2 गॅमेट्स होतील. पहिल्यांदा कॅपिटल आर कॅपिटल वाय सोबत घ्या, कॅपिटल आर कॅपिटल वाय, हा एक गॅमेट. ओके. नंतर हा कॅपिटल आर स्मॉल वाय सोबत घ्या, कॅपिटल आर स्मॉल वाय, हा दुसरा गॅमेट फॉर्म झाला. पण एवढ्यावरती गॅमेट संपले नाहीत. आता नंतर हा दुसरा स्मॉल आर घ्या, तो यासोबत एकदा घ्यायचा आणि यासोबत दुसऱ्यांदा घ्यायचा. म्हणजे स्मॉल आर कॅपिटल वाय, स्मॉल आर कॅपिटल वाय आणि स्मॉल आर स्मॉल वाय असे गॅमेट्स होतात. लक्षात आलं? गॅमेट असा होणार नाही कॅपिटल आर स्मॉल आर आणि कॅपिटल वाय स्मॉल वाय असे गॅमेट्स होणार नाहीत. कारण हा राऊंड सीडचा आहे, रिंकल्ड सीडचा आहे. डायहायब्रिड क्रॉस घेतोय, यामध्ये सीडच्या कलर आणि सीडचा शेप दोघांचे अलिल्स यायला पाहिजेत. सीडचा कलर आणि सीडचा शेप दोघांचे अलिल्स यायला पाहिजेत. हे दोन्ही कलरचे आहेत आणि हे दोन्ही शेपचे अलिल्स आहेत. ओके. त्यामुळे इथं घेत असताना हे शेपचा आहे, हे कलरचा आहे. इथं घेत असताना 2 अलिल्स एकत्र यायला पाहिजेत. त्यामुळे हे गॅमेट्स चुकीचे आहेत. हे गॅमेट्स असे मिळतील. कॅपिटल आर कॅपिटल वाय, कॅपिटल आर स्मॉल वाय, स्मॉल आर कॅपिटल वाय, स्मॉल आर स्मॉल वाय. पुन्हा एकदा बघा सांगतो. आपण जिनोटाइप घेतलाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. काय करायचं आहे? पहिल्यांदा हा कॅपिटल आर अलिल जो आहे, पहिला अलिल, तो एकदा याच्याशी पेअर करायचा आणि दुसऱ्यांदा याच्याशी पेअर करायचा. करा पेअर. कॅपिटल आर कॅपिटल वाय हा याच्याशी पेअर झाला. दुसऱ्यांदा याच्याशी पेअर करा, कॅपिटल आर स्मॉल वाय. 2 गॅमेट्स तयार झाले. पुन्हा काय करायचंय? हा दुसरा अलिल घ्यायचा आणि हा एकदा याच्याशी पेअर करायचा आणि पुन्हा याच्याशी पेअर करायचा. म्हणून स्मॉल आर कॅपिटल वाय आणि स्मॉल आर स्मॉल वाय असे 4 गॅमेट्स फॉर्म होतील. ते गॅमेट्स आपण इथं लिहिलेत. ओके. मग F2 जनरेशन मध्ये बाय पनेट स्क्वेअर पॉसिबल कॉम्बिनेशन आपण करू. F2 जनरेशन मध्ये पनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड मेथड, चेकर बोर्ड मेथड असं म्हणायचं याला. चेकर बोर्ड मेथड किंवा पनेट स्क्वेअर यांनी पॉसिबल कॉम्बिनेशन्स घ्यायचे आहेत. यामध्ये टेबल ऑलरेडी मी फॉर्म केलेला आहे. वेळ आपल्याला जास्त व्हिडिओमध्ये एक्सटेंड होऊ नये म्हणून टेब्युलर फॉर्म मध्ये इथं 5 रोज घेतले
5 कॉलम घेतलेत. 1 2 3 4 5 हे 5 रोज आणि 5 कॉलम. 1 2 3 4 5. पहिल्या रो मध्ये आणि पहिल्या कॉलम मध्ये आपण हे गॅमेट्स घेणार. या साईडला मेलचे गॅमेट्स आहेत आणि या साईडला फिमेलचे गॅमेट्स आहेत. म्हणजे रो मध्ये मेलचे गॅमेट्स आहेत आणि कॉलम मध्ये फिमेलचे गॅमेट्स आहेत. असं काही नाही की गॅमेट्स मेलचेच इकडे यायला पाहिजेत आणि फिमेलचे इकडे यायला पाहिजेत. तुम्ही इकडे फिमेलचे घेतला तरी चालतंय, इकडे मेलचे घेतला तरी चालतंय. पॉसिबल कॉम्बिनेशन सेमच होणार आहे, वेगळं काही येणार नाही. मग हे गॅमेट्स इथं लिहिले कॅपिटल आर कॅपिटल वाय, कॅपिटल आर स्मॉल वाय, स्मॉल आर कॅपिटल वाय, स्मॉल आर स्मॉल वाय. इथं कॅपिटल आर कॅपिटल वाय, कॅपिटल आर स्मॉल वाय, स्मॉल आर कॅपिटल वाय आणि स्मॉल आर स्मॉल वाय. ओके. त्याचे पॉसिबल कॉम्बिनेशन याचं आणि याचं कॉम्बिनेशन इथं घ्याल, याचं आणि याचं कॉम्बिनेशन इथं घ्याल, याचं आणि याचं कॉम्बिनेशन इथं येणार, याचं आणि याचं कॉम्बिनेशन इथे येणार. त्याप्रमाणे हा आणि हा इथं असे सगळे हे 16 डिफरंट जिनोटाइप्स तुम्हाला मिळतील. 16 डिफरंट जिनोटाइप्स. मग पहिल्यांदा कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय हा मिळाला. कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय. पुन्हा कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय हा इथं घेतला. कॅपिटल आर कॅपिटल वाय इथं घेतला आणि कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय इथं घेतला. असं हे 4 पहिल्या रो मध्ये घेतले. तुम्ही जर ऑब्झर्व केला तर हा जो रो आहे हा तिरक्या रेषेमध्ये असलेला हे जे 4 कॉलम आहेत हे जिनोटाइप सगळ्यांचे सारखे आहेत. सगळ्यांचे जिनोटाइप सारखे आहेत. कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. हे एकदा डोक्यात ठेवायचं आपल्याला की ह्या तिरक्या रेषेवरती असणारे जिनोटाइप्स जे आहेत ना ते सारखे असतात. त्यानंतर पहिला जो जिनोटाइप असतो तो सगळे कॅपिटल आहेत. पहिल्या रो मध्ये सगळे कॅपिटल आहेत आणि शेवटच्या मध्ये सगळे रिसेसिव्ह आहेत स्मॉल लेटर मध्ये. स्मॉल आर स्मॉल वाय. ओके. आता स्मॉल आर पहिल्यांदा असणारे फक्त 3च इंडिव्हिज्युअल्स आहेत. स्मॉल आर पहिल्यांदा असणारे एकूण 4 इंडिव्हिज्युअल्स आहेत. 4 स्मॉल आर पहिल्यांदा असणारे आणि ते या 4 टेबलमध्ये आहेत. 1 2 3 आणि 4 ह्या 4 चौकटीमध्ये आहेत, शेवटच्या चौकटीमध्ये. बाकीच्या सगळ्या ठिकाणी कॅपिटल आर पहिल्यांदा आहे. बाकी सर्व ठिकाणी कॅपिटल आर पहिल्यांदा आहे. मग ह्या गोष्टी जर लक्षात आल्या तर आपल्याला हा चार्ट ड्रॉ करायला सिंपल जातो. ओके. बघा मी काय सांगितलं, ह्या तिरक्या रेषेवरती असणारे सगळे जिनोटाइप सारखे आहेत. पहिला जिनोटाइप मध्ये सगळे कॅपिटल म्हणजे डॉमिनंट आहेत. शेवटच्या चौकटीमध्ये सगळे रिसेसिव्ह म्हणजे स्मॉल आहेत आणि हे 4 टेबल जे आहेत, 4 चौकटी जे आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा स्मॉल आर येतं. बाकी कुठेही स्मॉल आर पहिल्यांदा नाही, सर्व ठिकाणी कॅपिटल आर आहेत. ओके. यावरून तुम्हाला बाकीच्या थिंग्स ज्या आहेत त्या फिलअप करता येतात आपल्याला, फारसं अवघड नाही आहे. ओके. मी आता पुन्हा हे कसं फिलअप करायचं आता सांगत नाही, तुम्हाला लक्षात आलेलं असावं. ह्या इंडिव्हिज्युअल्स मध्ये हे जे ऑफस्प्रिंग्स मिळालेत, हे जे जिनोटाइप्स मिळालेत त्याचा फिनोटाइप काय असेल, रिझल्टंट फिनोटाइप. हा कॅपिटल आर आहे, कॅपिटल वाय म्हणजे राऊंड सीड्स येलो सीड्स. हा राऊंड सीड्स येलो सीड आहे. हा राऊंड सीड येलो सीड आहे. राऊंड सीड येलो सीड आहे. हा सुद्धा राऊंड सीड येलो सीड आहे. कमीत कमी एक आर कॅपिटल पाहिजे आणि एक वाय कॅपिटल पाहिजे तरच राऊंड सीड आणि येलो सीड येत. कमीत कमी एक आर कॅपिटल आणि एक वाय कॅपिटल जर असेल तर आर वाय येतं, म्हणजे राऊंड आणि येलो येतं. इथं बघा याच्यामध्ये एक वाय कॅपिटल आहे, 2 आर कॅपिटल. इथं तर सगळेच कॅपिटल आहेत. इथं एक आर कॅपिटल आहे त्यामुळे हे आलं. कमीत कमी एक आर आणि एक वाय कॅपिटल पाहिजेत मग हे येतात. ह्याचा जिनोटाइप काय येईल, राऊंड येलो येणार नाही आता, कारण इथं स्मॉल वाय आहे आणि स्मॉल वाय असल्यामुळे याचा जिनोटाइप येईल राऊंड ग्रीन. राऊंड ग्रीन आर जी लिहितो मी, राऊंड ग्रीन. याचा जिनोटाइप पुन्हा आर वाय. याचा जिनोटाइप आर जी, राऊंड ग्रीन. हा त्याचा फिनोटाइप येईल. याचा फिनोटाइप राऊंड येलो. याचा राऊंड येलो. याचा
राऊंड येलो, इथं रिंकल्ड येलो, रिंकल्ड डब्ल्यू, येलो वाय, रिंकल्ड येलो. हा रिंकल्ड येलो आहे आणि हा रिंकल्ड येलो आहे. हा राऊंड ग्रीन हा येतोय, राऊंड ग्रीन, राऊंड ग्रीन. ओके. आणि इथं शेवटी जो येतोय तो मात्र रिंकल्ड आणि येलो असा आहे, रिंकल्ड येलो. म्हणजे 4 फिनोटाइप मिळाले वेगवेगळे, 4 फिनोटाइप्स. राऊंड येलो हा एक फिनोटाइप, दुसरा राऊंड ग्रीन हा दुसरा फिनोटाइप, तिसरा फिनोटाइप रिंकल्ड येलो, रिंकल्ड येलो, रिंकल्ड येलो. आणि चौथा फिनोटाइप रिंकल्ड ग्रीन, रिंकल्ड ग्रीन. असे 4 फिनोटाइप्स दिसतात. राऊंड येलो, राऊंड ग्रीन, रिंकल्ड येलो, रिंकल्ड ग्रीन, राऊंड येलो, राऊंड ग्रीन, रिंकल्ड येलो, रिंकल्ड ग्रीन, असे फिनोटाइप्स मिळाले आपल्याला. तर आता या फिनोटाइप मध्ये पहिला फिनोटाइप आणि शेवटचा फिनोटाइप हे पेरेंट्स मध्ये मिळतात, पेरेंट्स मध्ये आहेत. पहिल्यांदा आपण घेतले होते येलो राऊंड, ग्रीन रिंकल्ड, येलो राऊंड ग्रीन रिंकल्ड, किंवा राऊंड येलो आणि ग्रीन रिंकल्ड असं घेतलं होतं. ओके. तर पॅरेंटल फिनोटाइप्स आहेत. हे दोन जे आहेत ते नॉन पॅरेंटल फिनोटाइप्स, यांना म्हणतात नॉन पॅरेंटल फिनोटाइप्स. म्हणजे पॅरेंट्स मध्ये हे फिनोटाइप नाहीत, नॉन पॅरेंटल आहेत आणि हे पेरेंट्स मध्ये असतात, हे पेरेंट्स मध्ये असतात. यांचा टोटल नंबर बघूया आपण. RY किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. म्हणजे हे टोटल राऊंड येलो 9. म्हणून त्याचा फिनोटायपिक रेशो मध्ये, फिनोटायपिक रेशो मध्ये राऊंड येलो 9 आले. आता राऊंड ग्रीन, इथे एक आहे राऊंड ग्रीन, इथे एक आहे राऊंड ग्रीन आणि इथे एक आहे राऊंड ग्रीन, राऊंड ग्रीन 3. त्यांची पोझिशन जर तुम्ही बघितला, पोझिशन राऊंड ग्रीनची, तर तुमच्या लक्षात येईल सेकंड कॉलम मध्ये 1 2, सेकंड कॉलम मध्ये सेकंड पोझिशनला आहे इथं, सेकंड आणि लास्ट, सेकंड कॉलम मध्ये सेकंड आणि लास्ट, आणि सेकंड रो मध्ये सेकंड आणि लास्ट. हा काय होतो कॉलम आणि हा काय होतो रो. सेकंड कॉलम मध्ये दुसरी पोझिशन आणि चौथी पोझिशन, इथं RG आहे. आणि या रो मध्ये सेकंड आणि फोर्थ, हे 3 आहेत, 1 2 3. ओके. आणि हे जे आहेत रिंकल्ड येलो, यांची पोझिशन बघा 1 2 3, हे इथं आहेत ह्या चौकोनात, हे 3 आणि 1 2 3. लक्षात येते. हा रिसेसिव्ह, हा पूर्णपणे डॉमिनंट, कम्प्लिटली रिसेसिव्ह, कम्प्लिटली डॉमिनंट. हे 3 नॉन पॅरेंटल फिनोटाइप मध्ये रिंकल्ड येलो आहेत, रिंकल्ड येलो, रिंकल्ड येलो, हे 3. आणि हे 3 आले राऊंड ग्रीन. आणि म्हणून त्याचा फिनोटायपिक रेशो जो आहे PR, फिनोटायपिक रेशो, तो येतो 9:3:3:1. फिनोटायपिक रेशो इज 9:3:3:1. ओके. आणि याचा जिनोटायपिक रेशो जो आहे तो जिनोटायपिक रेशो 1224 12 12 1, 1224 12 12 1, 1224 12 12 1. म्हणजे 1:2 2:2 2:2 4:2 1:2 2:2 1:2 2:1. ओके. 1:2 2:2 2:2 4:2 1:2 2:2 1:2 2:1. 1224 12 12 1 असं लक्षात ठेवता येईल. हा जिनोटायपिक रेशो असा काय येतो, कसा येतो आणि तो कसा लक्षात ठेवायचा, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टडी करू विथ द स्टडी ऑफ
लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. जेव्हा आपण लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट स्टडी करणार आहे तेव्हा जिनोटायपिक रेशो समजवून घेऊ. मला वाटतं तुम्हाला फिनोटायपिक रेशो समजलेला असावा, हे पॉसिबल कॉम्बिनेशन समजले असावेत, यामध्ये काही डिफिकल्टीज नसतील. ओके, थँक्यू. विल स्टॉप हिअर.